फॉर्म्युलावर चर्चा सुरू असताना शरद पवारांनी 7 जागांवर आपले उमेदवार घोषित केल्याचं बोललं जात आहे। लोकसभेत महायुतीला उशिराने उमेदवार दिल्याचा फटका बसला होता आणि त्यावरून ज्या जागा सुटू शकतात अशा जागांवर पवारांनी आघाडी घेतली। पाहूया हा रिपोर्ट। एका बाजूला अजित पवार गटातल्या आमदारांमध्ये जागांवरून विविध तर्क लढवले जात असताना दुसरीकडे शरद पवार गटानं प्रचारात आघाडी घेतली। विविध जागांवर उमेदवारांची चाचपणी तर काही ठिकाणी उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केली जात आहेत। आतापर्यंत शरद पवार गटानं तासगाव विधानसभेतून दिवंगत आर पाटलांचे पुत्र रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केली। नगरच्या अकोलेतून अमित भांगरे यांचं तिकीट फिक्स मानलं जात आहे। माळशिरसमधून उत्तमराव जानकरांची उमेदवारी पक्की झाली आहे। करमाळ्यातून नारायण पाटलांच्या नावाची घोषणा झाली आहे। भोसरीतून अजित गव्हाणे लढणार असल्याची चर्चा जोरात आहे। दिंडोरीतून दादा गटातल्या झिरवळांचे पुत्र गोकुळ झिरवळ तिकिटासाठी इच्छुक आहेत आणि पारनेर विधानसभेतून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना तिकीट मिळण्याचं बोललं जात आहे। पक्षाची एकनिष्ठ राहिलं त्यामुळे तुमची काळजी मी घेईन, तुम्ही काय काळजी करू नका। धन्यवाद सर। आता आम्हाला निवडून यायला काय जोडणी करायची ती बघायची। अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल। लोकसभेला काही जागांवर उमेदवार उशिरानं घोषित करणं महायुतीला महागात पडल्याचं बोललं जातं। उदाहरणार्थ म्हणून नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाझेंचं नाव घोषित झाल्यानंतर महायुतीतल्या रस्सीखेचीमुळे जवळपास 1 महिन्यानंतर शिंदे गटानं हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केलं होतं। खुद्द शिंदे गटाकडूनच याबद्दल नाराजी वर्तवली गेली होती। ती चूक विधानसभेत होऊ नये यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीत अद्यापही अधिकृतपणे जागा वाटप ठरलं नसलं तरी या आधी लढवलेल्या काही जागांवर शरद पवार गटानं उमेदवारांबाबत संकेत देत अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केलाय। त्यामुळे महायुतीलाही जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवून उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळावा यासाठी वेगानं निर्णय घ्यावे लागणार आहेत। संदीप जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।